इस्रायल इराणमध्ये युद्धाचा भडका उडाल्याने राज्यातील इंधन पुरवठ्यावर परिणाम। तेल कंपन्यांकडून अनेक डीलर्सना पेट्रोल डिझेलसाठी आगाऊ रकमेची मागणी। पूर्वी रक्कम भरण्यासाठी डीलर्सना 8 दिवसांचा वेळ मिळायचा। मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा। सिलेंडर वितरित करू नये, गॅस एजन्सीजना प्रशासनाच्या सूचना। चिपळूणमध्येही सीएनजीचा तुटवडा। ग्राहकांच्या गॅस भरण्यासाठी गाड्यांच्या लांबच लांब रांगा। सध्या शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात कोकणवासी आपल्या गावी गेले होते। वाहन चालकांना गॅस भरण्यासाठी बराच वेळ ताटकळत राहावं लागलंय। ममता बॅनर्जी सरकारचं वर्तन लोकशाही आणि प्रत्येक भारतीयाचा अपमान करणारं। फडणवीसांचं वक्तव्य। राष्ट्रपतींच्या संदर्भात ममता बॅनर्जी सरकारची भूमिका निषेधार्ह। मुख्यमंत्री फडणवीसांचा ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा। बँक कोणतीही असो, शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार। 30 जूनच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार। कर्जमाफीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। जय पवारांची सोमवारी पत्रकार परिषद। काही दिवसांपूर्वी बीएसआरचा मालक रोहित सिंगचा व्हिडिओ पोस्ट केला होता। अजित पवारांच्या अपघाताच्या तपासावरून जय पवार काय बोलणार याकडे लक्ष। अपघाताच्या तपासाबाबत जय पवार पुढाकार घेत असतील तर चांगलंच, रोहित पवारांचं वक्तव्य। प्राथमिक अहवाल चुकीचा असेल तर इतर गोष्टींवर काय बोलणार। सुनेत्रा पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। अपघाताचा प्राथमिक अहवाल आलाय, पूर्ण अहवाल आल्यावर बोलेन। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या तपासाबाबत सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया। प्रफुल्ल पटेलजी, रोहित सिंगच्या लग्नात आपण गेला होता का? त्या लग्नात कोणत्या पक्षाचे नेते आले होते ते लोकांना सांगा। रोहित पवारांचा प्रफुल्ल पटेलांना पहिल्यांदाच नाव घेत थेट सवाल। तर तुम्ही स्वार्थी आहात की दादा प्रेमी हे महाराष्ट्राला सांगा, रोहित पवारांचं आव्हान। रोहित पवारांना ट्रोल करणारी भाजप गँग अस्वस्थ का? वैभव सोलनकर यांचा बोलविता धनी कोण? विकास लवांडेंचा सवाल। भाजपच्या दादांच्या घातपाताची सर्वांगीण चौकशी होऊच नाही असं वाटतंय का? विकास लवांडेंची टीका। शरद पवारांपेक्षा पार्थ पवारांची संपत्ती अधिक। 88 कोटींच्या संपत्तीसह पार्थ पवार महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत राज्यसभा उमेदवार। प्रतिज्ञापत्रातून माहिती उघड। दादांच्या अपघाताला रोहित पवारांच्या कारखान्याचं प्रदूषण कारणीभूत आहे का? भाजप युवा मोर्चाचा संशय। चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र, तर भाजपकडून गलिच्छ राजकारण सुरू। रोहित पवारांचा संताप। मराठा आरक्षण उपसमिती कुठलेही आकडे जाहीर करत नाही। आकडेवारीत उपसमितीचा हस्तक्षेप नसतो। सामाजिक न्याय विभागात आकडेवारी नमूद असते। कुणबी मराठा दाखल्यांच्या आकडेवारीवर विखे पाटलांची प्रतिक्रिया। आज देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील 2 मजली पुलाचं उद्घाटन करणार। दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार। तर पीएमआरडीए कडून सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंचंही निमंत्रण पत्रिकेत नाव। बुलढाण्याच्या चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का। चिखलीतील अनेक स्थानिक काँग्रेस नेत्यांचा भाजपत प्रवेश। मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। भाजप नेते प्रसाद लाड यांच्या मुलाच्या लग्नात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवदाम्पत्याला यानिमित्त आशीर्वाद दिलाय। पालिका आयुक्तांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली माझ्या 13 नगरसेवकांविरोधात गुन्हे दाखल केले। इम्तियाज जलील यांचा आरोप। याविरोधात न्यायालयात जाणार, इम्तियाज जलील यांचा इशारा। खोटा टिळा लावणाऱ्यांकडून खरेदी करायची का ते ठरवा। दुकानदारांची रूपरेखा बघूनच खरेदी करा। मेधा कुलकर्णींचं वक्तव्य। हिंदू राष्ट्र बनवण्याची शेवटची संधी, पण हे एकटे मोदी करू शकत नाहीत। किल्ले शिवनेरीवर बोलताना मेधा कुलकर्णींचं वक्तव्य। मुंब्र्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार। व्यावसायिक बाबा खान यांच्या गाडीवर आणि हवेत गोळीबार। दोघांना अटक, इतरांचा शोध सुरू। गोळीबारात 2 जण गंभीर जखमी। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील नार्कोटेक्सचे रिपोर्ट गोपनीय ठेवण्यात आलेत। अहवालाबाबत कोणालाही माहिती दिलेली नाही। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं विशेष तपास अधिकाऱ्यांचं आवाहन। जालन्याच्या बदनापुरातील शिबिरात भाजप आमदार नारायण कुचे अधिकाऱ्यांवर संतापले। छत्रपती शिवाजी महाराज अभियान शिबिरात
नागरिकांनी तक्रारीचा पाढा वाचला, यावर सरकारनं सांगितलं म्हणून कार्यक्रम घेऊ नका, लोकांची कामं करा, कुचेंचा अधिकाऱ्यांना इशारा। सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून महायुतीत कलगीतुरा। सातारात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष, अध्यक्ष आमचाच व्हावा, जयकुमार गोरे ठाम। तर तोडगा न निघाला शेवटच्या टोकापर्यंत लढू, मंत्री जयकुमार गोरे यांचा इशारा। जुन्नरच्या माणिकडोहमधील 20 बिबट्यांचं गुजरातच्या वनतारा केंद्रात स्थलांतर। माणिकडोह निवारण केंद्राची क्षमता 50 असल्यानं इतर बिबट्यांचं वनतारामध्ये स्थलांतर। महापालिका आयुक्तांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली माझ्या 13 नगरसेवकांविरुद्ध गुन्हे दाखल केले। छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएम नेते इम्तियाज जलील यांचा आरोप। आकांक्षा गायकवाड आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट। राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव जीवन घोगरे पाटील फरार। अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यानंतर नांदेड पोलिसांची 2 पथकं जीवन घोगरेच्या शोधात। घोगरेवर हॉस्टेलची थकीत फी भरण्यासाठी मानसिक त्रास दिल्याचाही आरोप। निकृष्ट रस्त्याच्या निषेधार्थ पाचगणी ग्रामस्थांकडून आज बंदची हाक। साताऱ्यातील सुरूरवाई पाचगणी महाबळेश्वर पोरातपूर रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थ आक्रमक। रस्त्यामुळे पाचगणी महाबळेश्वरच्या पर्यटनाला मोठा फटका बसल्याचा आरोप। चंद्रपूरमध्ये इकोप्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रेंचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण। वाघ मानव संघर्षावरील तांत्रिक समितीचा अहवाल लागू करण्याच्या मागण्यांसाठी आंदोलन। गेल्या 3 दिवसांपासून धोत्रेंचं आंदोलन सुरू। महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्याला यंदा टोयोटा फॉर्च्युनर, तर महाराष्ट्र केसरीच्या उपविजेत्याला स्कॉर्पिओ गाडी बक्षीस म्हणून दिली जाणार। रामकृष्ण सातव पाटील आणि वाघोली ग्रामस्थांकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 1700 रुपयांची वाढ। सोनं जीएसटीसह 1,66,036 रुपयांवर, तर चांदीच्या दरात कुठलीही वाढ नाही। वर्धा जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा। वर्ध्यामध्ये 40 अंशांपर्यंत तापमानाची नोंद। येत्या 2 दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याचा हवामान विभागाचा इशारा। सोलापूरच्या कन्हेरगावच्या शेतकरी सागर केदारची अफलातून कला। चक्क हाताने आणि डोक्याने एका मिनिटात 4 नारळ फोडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। जालन्यामधील बावणे पांगरी गावात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर संपन्न। जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रशासनातील सर्व कर्मचाऱ्यांची शिबिराला उपस्थिती। धुळे महापालिकेच्या वतीनं भटक्या कुत्र्यांसाठी कोंडवाडा तयार करण्याची तयारी। महापौर आयुक्तांकडून एमआयडीसी तलावाजवळ जागेची केली पाहणी। पहिल्या टप्प्यात 1000 भटके कुत्रे ठेवण्यात येणार असल्याचीही माहिती। अकोल्यामध्ये मोरणा नदीला जलपर्णींचा विरखा। नदीपात्रात साचलेल्या या जलकुंभामुळे पाण्याचा प्रवाह मंदावला असून आजूबाजूच्या भागात अस्वच्छतेची समस्या। वारंवार तक्रारी करून पालिका दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप। चंद्रपुरात कोट्यवधी खर्चून उभारलेल्या जिल्हा क्रीडा संकुलात धुळीचं साम्राज्य। खेळाडूंच्या आरोग्याला धोका। क्रीडा संकुलाच्या मैदानाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष। कांदिवलीमध्ये बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई दरम्यान बीएमसी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांची मागणी। गोंदियामध्ये 14 वर्ष वयोगटातील 13,500 मुलींचं HPV लसीकरण केलं जाणार। मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढत असल्यानं शासनाकडून लसीकरण करण्यात येणार आहे। नागपूरमध्ये वायुसेनेचे शहीद पायलट पूर्वेश दुरुककर यांच्यावर अंत्यसंस्कार। त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार। वायुसेनेच्या जवानांकडून पूर्वेश अमर रहेच्या घोषणा। नाशिकमधील जीएसटी अधिकाऱ्याचं 1.25 कोटीचं लाच प्रकरण। एका सहाय्यक तर 2 उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। मुंबईच्या एससीबी पथकानं काल जीएसटीसह अधिकाऱ्यांना 20 लाखांची लाच घेताना पकडलं होतं। कराडच्या उंडाळेमध्ये शेतात काम करताना मातीचा ढिगारा अंगावर कोसळून दोघांचा मृत्यू। मनव येथील किरण चव्हाण आणि अमर वडार या 2 तरुणांचा मृत्यू झालाय। या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे। जामा कुरेशीला अटक। कुरेशी
एमपीडीए कायद्याअंतर्गत अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी। सोलापूरमधील यावली सालसे राज्य महामार्गावरील भोसरे गावाजवळ एसटीचा अपघात। धावती बस नाल्यात अडकल्याने थोडक्यात मोठी दुर्घटना टळली। कुर्डुवाडीहून माढ्याकडे जात असताना एसटीला हा अपघात झालाय।